शिवसेनेची जी काही वाताहत झाली। आणि यानंतर अशी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक होतीये। मराठा समाजातील नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा आढावा बैठकीत घेतला जाईल। तसंच मराठा कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि प्रलंबित प्रकरणांबाबतही आढावा घेतला जाणार आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली। मनोज जरांगेंच्या प्रस्तावित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पुढची कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे आणि सरकारवर जोरदार टीका केली। सरकार मनोज जरांगेंना घाबरतंय। जरांगेंच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल सरकारची भूमिका ठोस असायला पाहिजे, मात्र ती आता दिसत नाही। सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तसंच मनोज जरांगेंना ओबीसी समाज सोडणार नसल्याचा इशाराही वडेट्टीवारांनी दिलाय। नाही, मला हे कळत नाही की कशाला त्याला घाबरतात, कोण आहे? एकदा जर तुम्ही ठरवलं आणि घाबरायचं काय कारण आहे? मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतो किंवा कोणाला टार्गेट करत असेल तर सरकार म्हणून तुमची भूमिका ठोस असली पाहिजे। कशाला पायगळे घालताय, कशाला मंत्री पाठवताय, आमदार पाठवताय? एक दिवस बसल्याबरोबर 4-4 मंत्री जातात आणि चर्चा करतात। त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे। जर गेलेच नसते तर हिंमत वाढली नसती, पण हिंमत वाढली तर आता सरकारला भोगावं लागतंय। आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीमध्ये, आम्हाला कोणी काही घाबरवू शकत नाही। विषय काय आहे की ज्या आत्ता त्यांचे प्रमाणपत्र रद्द झालेत ओबीसीचे, तर त्याला पुरावे लागतात। एवढं साधं ज्ञान जर नसेल त्याचे एव्हिडन्स द्यावे लागतात, 1960च्या पूर्वीचे पुरावे लागतात। त्यामुळे सरकारला टार्गेट करून किंवा तुम्हाला बोलायचं आहे तर सरकारच्या विरुद्ध भूमिका घेत असताना सरकार म्हणून घ्या, पण सरकारमधील ओबीसी असू देत किंवा बाहेरचे ओबीसी असू देत, या नेत्यांना टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे आता सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे। हे चिथावणीखोरपणा सरकारने वेळीच अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसींचे नेते असल्यानं त्यांना मुद्दाम मनोज जरांगेंकडून टार्गेट केलं जातंय, लक्ष केलं जातंय। मनोज जरांगेंचं चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष करणं थांबलं नाही तर तेली महासंघाकडून राज्यभर आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रीय तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांनी दिलाय। जरांगे पाटील कधी कोणत्या गोष्टीवर अभ्यासच करत नाही आणि दबावाचं राजकारण करत असते। बावनकुळे साहेबासारख्या ज्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न होते, की नियम होते, त्याला थारा देऊन सर्वसाधारण शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं आणि अशा माणसाच्या विरोधात जरांगे पाटलांना बोलणं हे बरोबर नाही, संयुक्त नाही। पण आम्ही हे कधी सहन करणार नाही। आमचा सुद्धा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालू होणार आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला।